फर्स्ट बॉल पहिलाच बॉल फ्रंट फूट वरनं पुल केला. फिल्डर आहेत उपस्थित लॉंग ऑनला. एक सिंगल रन दरम्यान ते कंप्लीट केली जाईल. 4 ओव्हरचा हा सामना आहे याची माहिती आताच पोहोचवतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं एका धावेने दरम्यान ऑफ द मार्क झालेत. बॅटर स्वराज आणि रुनाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे सलामीसाठी. लढत आहे ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड आणि त्यांचा अगेन्स्ट गोठिवली. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळायचा होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. माठाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. 4 षटकांचा हा सामना आहे आणि एकंदरीत जर आपण इथे पाहिलं तर आजची रात्र आतापर्यंत ज्याप्रमाणे गेलेली आहे मला असं वाटतं की 4 ओव्हर 35-40 जर बनवलं गेलं तरी सुद्धा मॅच फार चांगली होईल. पुलचा फटका बॉल हवेमध्ये फिल्डर पोहोचतायत काऊ फेस मध्ये. डाऊन दी बॉल मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळत पकली. बॅटर बाद झालेत. रुनाल पहिला धक्का लागला. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 बॅटर क्रमांक 3 तुषार द्रवाण क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात. सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी पहिल्या चेंडू पासून असे वाटते होते बॅटर मोठ्या फटक्यांसाठी अटेम्प्ट करतात आणि त्या प्रयत्नामध्ये हा पहिला धक्का इथे लागला. तुषार आता क्रमांक 3 मध्ये येतात. बघा ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की मिनिमम 35 to 40 बट याच क्रीडांगणावरती 24 धावा देखील डिफेंड झालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. त्या अनुषंगाने मी म्हणेन की कोणताही टोटल इथे सेफ नाहीये. स्टेप आउट झाले. फुटवर्कचा वापर हलकासा केला होता. त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्ट्रोक खेळत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी बॅटर परतलेत आणि 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. आणि एकंदरीत बघा अंपायर देखील तीच गोष्ट सांगतात कारण बॉल ग्राउंड मध्ये होता. बॉल प्ले मध्ये होता. दॅट्स वाय बॅटर्स धावू शकतात आणि त्या अनुषंगाने या 2 रन्स इथे कंप्लीट झाल्या. कारण घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाण्यासाठी चेंडू त्या कटआउटच्या मागे अथवा ब्लॅक पडद्याच्या मागे डायरेक्टली जाणं आवश्यक आहे. आणि त्या फिल्डर्स काहीशा चर्चा इथे करतात अंपायर सोबत आणि त्याचा निष्कर्ष काय असेल चर्चा नक्कीच केली जाईल. एकंदरीत बघा जो उल्लेख मी केला की डिक्लेअर मिळण्यासाठी चेंडू मला असं वाटतं की ती लाईन आहे ब्लॅक जो पडदा आहे त्याचा मागे चेंडू जाणं आवश्यक आहे. बॉल जर ग्राउंड मध्ये लागला तर रन्स घेऊ शकता तुम्ही किती. एक सिंगल मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 2 वरती. 2 धावा धावफलकावरती 1 धक्का देखील लागला आणि आता बॅटर्स देखील काही चर्चा करतात. बघा पंचांचा जो निर्णय आहे तो अंतिम असेल अशी माहिती आम्हाला आयोजकांकडून येत आहे. बघा अंपायर्स बॉल कटआउटला लागून रिटर्न आला की बाहेर जाऊन रिटर्न आला. कटआउटला लागून रिटर्न आला बाहेर जाऊन रिटर्न आला. बघा बाहेर जर जाऊन आला असेल तर 1D असेल. ब्लॅक पडदा आहे तिथे बॅनर आहे. बॅनरचा खालती बॉल आतमध्ये गेला ना आतमध्ये गेला आणि नंतर बाहेर आला त्यासाठी अंपायरनी नो डिक्लेअर घोषित केलाय. चला स्टार्ट द मैच. अंपायर विल बी फाइनल डिसीजन. आपका जो डिसीजन होगा वो अंतिम और आखिरी होगा. ओके स्टार्ट द मैच. टाइमर ऑन है ये चीज भी ध्यान में रखना है. नेक्स्ट बॉल आता पुलचा फटका फ्रंट फूट वरनं पुल केला. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत.
एक सिंगल रन दरम्यान ते कंप्लीट केले जाईल. एकंदरीत बघा काही अशा गोष्टी आहेत, छोटे छोटे नियम आहेत आणि त्या अनुषंगाने ती गोष्ट आमच्या देखील निदर्शनामध्ये आली नव्हती, बट योग्य निर्णय अंपायर्सने दिला. डिक्लेअर झोनमध्ये तो चेंडू गेला होता. धाव फलक आता या एका धावेच्यामध्ये स्कोर करा आता 3 वरती. नेक्स्ट बॉल आता अपीच खेळलेत हवेमध्ये. कव्हर एक्स्ट्रा कव्हर दोन्ही फिल्डर्स आता पाठलाग करतात आणि अखेरीस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर इजम मध्ये फील्ड झाला. तोपर्यंत 2 धावा दरम्यान ते सहजरित्या पूर्ण केल्या जातील. बघा पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा होता, बट तसं काही झालं नाही या फर्स्ट ओव्हरमध्ये. 2 धावांच्या मदतीने धाव फलक 5 धावा धाव फलकावरती. आणि जर आपण पाहिले तर या पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 5 धावा या पहिल्या षटकामध्ये आला. धक्का 1 लागला. खेळ बाकी येत्या 3 ओव्हरचा. 3 ओव्हरचा खेळ दरम्यान इथे शिल्लक असेल पहिल्या 17मध्ये. एकंदरीत पहिले षटक पाकले तर शांतच गेले, कारण फक्त 5च धावा एक झटका देखील इथे लागला. येत्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या 17मध्ये. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतात. अरविंद बघा जो उल्लेख मी अगदी इनिंग जेव्हा स्टार्ट झाली तेव्हा केला की दोन्ही टीम्सला मनाप्रमाणे जे हवं होतं ते मिळालेलं आहे, बट त्यामध्ये असं वाटतं की फिल्डिंग साईड सध्या घडीला पुढे आहे, कारण त्यांना बॉलिंगच हवी होती आणि बॉलिंग चांगली लागली फर्स्ट ओव्हरमध्ये, कारण 5 धावा कन्सीड केल्या. 1 विकेट देखील मिळाली पहिल्या षटकामध्ये. त्या 3 ओव्हरचा खेळ ते बाकी. पण क्रिकेटच्या खेळामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही निर्णय काहीही घ्या, बट तो निर्णय योग्य कसा ठरवायचा ते तुमच्या हातामध्ये असतं. आणि सध्याच्या घडीला पहिलं षटक चांगलं टाकलं, फक्त 5 दिला, 1 विकेट मिळवली. बॉलर पंकजने. सेकंड ओव्हर अरविंद दरम्यान तयार होतात. अरविंद पांडे सेकंड ओव्हर मध्ये राउंड विकेट. पहिलाच बॉल फुल लेंथ स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आउटफील्ड थोडी स्लो, त्याचा ऍडव्हान्टेज नक्कीच मिळेल. लॉंगॉनचे फिल्डर बॉल फील्ड करतात. एक रॉकेट थ्रो दरम्यान इथे आला आणि जर आपण पाहिलं तर एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 6. 6 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल बॅकफुट वरती जाऊन पंच केला. कव्हरला चांगली फिल्डिंग. बघा ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांडला मला असं वाटतं की आज वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि मोस्ट ऑफ आम्ही पाहिलं की जेव्हाही एखाद्या टीमला वाईल्ड कार्ड एंट्री मिळते तेव्हा ते चांगलं खेळतात. आणि आम्ही पाहिलेलं आहे की वाईल्ड कार्ड एंट्रीवरची जी टीम आहे ना मोस्ट ऑफ क्वालिफाय देखील होते. आणि सध्या सगळीला त्यांनी एक सामना तरी जिंकला आणि हा लॉफ्टेड फटका स्लॉट मध्ये होता, थेट पाठवला बाजूवाल्या प्लॉट मध्ये. पॉवरफुल स्ट्रोक, सिक्सर. फटक्यामध्ये ताकद होती आणि बॅटरच्या अगदी रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केलाय आणि थेट पाठवलं काऊ कॉर्नर रिजनला क्लिअर करत असताना हा षटकार. काही ते मिस्टेक केली. हा बॉल अगदी रडार मध्ये टाकला. नेक्स्ट बॉल स्विच हिट गॅप मध्ये स्ट्रोक. हा बॉल देखील जातोय, ट्रॅव्हल होतोय, जाईल बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानंतर हा चौकार. बघा एकंदरीत थोडी शांतता होती आणि त्या शांततेला भंग करणारे हे 2 फटके, कारण फिल्डर्स देखील रिलॅक्स होते, बॉलर देखील रिलॅक्स होता, बट या 2 फटक्यानंतर आता थोडं विचार करावा लागेल. काय बॅटिंग आता केली जात आहे. बॅटर तुषारांचा बॅट मध्ये हा षटकार आणि चौकार. नेक्स्ट बॉल हुकचा फटका आणि खाली क्षेत्र आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार, चौकार, चौकार. सध्याच्या घडीला तुषार इथे या इनिंग मध्ये आपल्या टीमला एक चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन चाललेत. बघा क्लायमॅट थोडं थंड झालं, बट या थंड क्लायमॅट मध्ये आता बॅटिंग गरम होत आहे. 12 देखील वाजून गेलेत आणि या ओव्हर मध्ये बॉलरचे 12 वाजवलेत बॅटर तुषारने. कारण जो उल्लेख मी केला की फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 5च होत्या आणि या क्रीडांगणावरती रन्स बनणं अवघड वाटते आणि तिथे या ओव्हर मध्ये आतापर्यंत रन्स किती आल्या? 16 धावा. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला. तुषार सध्याच्या घडीला एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग आपल्या टीमसाठी खेळतात. कदाचित जर क्रीजवरती थांबले आणखीन बेस्ट दिला तरी ही एक मोठी इनिंग देखील होऊ शकते, पण सध्याच्या घडीला या रणगतीला गती प्रदान करण्याचं कार्य ते योग्यरित्या करतात आणि त्यांची ही इनिंग सध्याच्या घडीला एक मजबूत पोझिशन मध्ये आता उभं केलंय गोठिवली टीमला.
आणि हेच तर हवं लागतं, कारण बघा 4 ओव्हरची जर मॅच आहे, तुमचा एखादा बॅटर जर एक एक्सप्लोजिव्ह इनिंग खेळतो ना, तरी सुद्धा तुमचा संघ एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचतो. आणि सध्या सगळ्यात ती एक्सप्लोजिव्ह इनिंग आपल्या टीमसाठी तुषार खेळतात. आता ऑन दी अदर हँड मी म्हणेन की ब्रह्मांड स्पोर्ट्स, ब्रह्मांडला आता विकेट हवी आहे. विकेट नाही काढली तर पुढचा प्रवास अवघड. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता, बट हे घडलं काय? बीमा नो बॉल. फर्स्ट ऑफ ऑल बॅटरला चेक करा, कारण जर आपण पाहिलं तर अगदी खांद्याच्या आसपास, हेडच्या आसपास हा बॉल लागला होता. पाणी वगैरे हवं असेल तर ते देखील मागवून घ्या लवकर. चेक करा, जास्त दुखापत तर नाही झाली. नो बॉल आहे यस अंपायर्स, बट बॅटरकडे आता थोडं लक्ष जास्त द्या. वी होप की बॅटर ओके असतील. आपण सामन्याला आता सुरुवात करूया. नेक्स्ट बॉल फ्री हिट, बिकॉज मागील चेंडू बीमर नो बॉल होता. बघा स्पर्धा देखील फार मोठी आहे आणि एक स्पेशल डॉक्टर देखील या स्पर्धेमध्ये आहेत. त्यांच्याविषयी मी चर्चा करणार नाहीये. आणि डॉक्टर जसं म्हटलं त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आली. मागच्या दिशेने जाऊया. नेक्स्ट बॉल फ्री हिट. वातावरण थोडं आता शांत झालंय, प्रेक्षक देखील शांत बसलेत, कारण सध्या सगळे खेळ थोडा टायमासाठी थांबला होता. फ्रीडचा बॉल क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान ते येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरचा अखेरीस धावफलक जाऊन पोहोचला. 23 धावा धावफलकावरती. बट या सेकंड ओव्हर मध्ये रन्स टोटल आल्या तेवीस धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. येत्या 12 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल या पकल्या सत्रामध्ये. चला थोडी घाई करा, आता विनंती असेल फिल्डिंग साईड. बघा स्कोररने ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. वनडी नाही अंपायर, फक्त एक्स्ट्राची एक असेल, म्हणजे स्कोर कार्ड आता 22. 22 धावा धावफलकावरती. 22. थर्ड ओव्हर राऊंड विकेट. पगलास बॉल पानवरती स्वीप करायचा होता. शेवटच्या मोमेंटला बॅटरने स्वतःला थांबवलं. एक सिंगल इथे मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटर तुषार असतील. बट आज गोठिवली टीमने ज्याप्रमाणे बॉलिंग केलेली आहे ना, मी म्हणेन की आता ज्या स्थितीमध्ये ते उभे आहेत, इथनं मी म्हणेन येत्या 11 चेंडूवरती 15 ते 20 जर आणखीन त्यांनी बनवला तर त्यांचा जो बॉलिंग क्रम आहे त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर एक चांगला टोटल असेल तो. नेक्स्ट बॉल
क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू अँगलने बाहेर जातो. डॉट बॉल दरम्यान इथे असेल. सध्याच्या घडीला बॅटर तुषारला देखील थोडं लक्ष इथे द्यावं लागेल, कारण बघा मागील जो भीमर नो बॉल आला होता त्यानंतर असं वाटतं की फोकस थोडं डिस्ट्रॅक्ट झालंय. आता स्वतःला पुन्हा एकदा फोकस करावं लागेल, थोडंसं लक्ष केंद्रित आता बॅटिंगवरती करावं लागेल. फुल लेंथ आहे हेलिकॉप्टर आणि लॉंग ऑन ला फिल्डर धावतात, बट बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. हेलिकॉप्टर होता बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर इथे केला बॅटर तुषारने. लॉंग ऑन ला फिल्डर जरूर होते, बट त्यांच्याकडे चान्सेस नव्हता. लाजवाब फटका. चौकार येतोय. धावफळक या 4 धावांच्या मदतीने स्कोर करा आता 27 धावा धावफळकावरती. 27. आणखीन जो मी उल्लेख केला की जेव्हा 11 चेंडू बाकी होते तेव्हा जो मी उल्लेख केला की 15 ते 20 आणखीन चौकार इथे आला. धावफळक आता 27. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर खेचून मारायचा होता. लाईन चांगली आहे, कारण मग अँगलने बॉल बाहेर जातात. दॅट्स वाय वाईट बॉल मिळण्याची देखील शक्यता कमी. डॉट बॉल आणखीन एक येतो, कारण जर आपण बॉलरचा विचार केला तर ते अँगलचा वापर करतात आणि सध्या सगळीला अँगलने बॉल पडल्यानंतर बाहेर जातात. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस वरती स्क्वेअर लेगला हलकीशी मिड स्पीड बॅकअपला आता डीप मिड विकेटचे फिल्डर येतात. बॉल इथे फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण विचार केला तर इन बिटवीन रन्स पूर्ण केल्या जातील. या 2 धावा एकंदरीत तिथे सिंगल डबल्स देखील येतात ना, त्या देखील क्रुशियल आहेत, इम्पॉर्टंट आहेत, कारण या 1-1 2-2 धावा देखील सेकंड इनिंग मध्ये लढण्यासाठी मदत करणार आहे टीम गोठिवलीला. 2 धावा येतात. धाव फळक आता 29 आणि चेंडू शिल्लक आहे शेवटचा 1 या ओव्हर मधला. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर पुल करायचा होता. एकंदरीत फर्स्ट ऑफ ऑल बॅटर बीट, त्यानंतर विकेट किपर बीट आणि 22 ची एक सिंगल इथे मिळेल आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 3 ओव्हरच्या अखेरीस 10च्या करंट रन रेटने 30 धावा धाव फळकावरती. खेळ बाकी आहे 1 ओव्हरचा. यानंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी इन्व्हाइट करेन टीम दिवा कोलीवाडा आणि त्यांचा अगेन्स्ट खेळणारा संघ पोष मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. टीम दिवा कोलीवाडा आणि त्यांचा अगेन्स्ट पोष मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित या. चला फिल्डिंग सेट करा. टीम ब्रह्मांड स्पोर्ट्स. अंतिम षटक बॉलर तयार होतात. राज. पहिला सामना जो खऱ्या अर्थाने ब्रह्मांड टीमने जिंकला त्याविषयी थोडी माहिती नक्कीच पोहोचवेन. पहिल्या सामन्यामध्ये मला असं वाटतं फर्स्ट बॅटिंग केली होती आणि तेव्हा रन्स बनवल्या होत्या 48 बनवलं होतं आणि 49 त्यांनी डिफेंड करून दाखवलं होतं 5 ओव्हरमध्ये. त्या अनुषंगाने जर विचार केला तर आतापर्यंत ज्याप्रमाणे बॉलिंग करायची होती त्याप्रमाणे झाली नाहीये, कारण 3 ओव्हरमध्ये 30 धावा कन्सीड झाला आणि ज्याप्रमाणे खेळ आजच्या रात्रीमध्ये राखला या 3 ओव्हरमध्ये 30 देखील भरपूर वाटत आहेत. लास्ट ओव्हर. राजचा पहिलाच बॉल मिस टायमिंग. इनफिल्ड मध्ये आता पॉइंटला फिल्डर बॉल फील्ड करतात, तोपर्यंत मिळेल एक सिंगल. 5 चेंडूंचा खेळ आणखी शिल्लक आहे या पहिल्या 17 मध्ये. धावफळक 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफळकावरती. जर बॅटर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तरी त्या 5 चेंडूवरती मी म्हणेन की 1 ते 2 चांगले फटके इथे त्यांना हवे आहेत. बट जर बॉलरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तरी त्या 5 मध्ये बाउंड्री नाही द्यायची. हे थॉट्स बॉलर राजचे नक्कीच असतील. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर पुल करायचं होतं. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट आलाय की नाही हा प्रश्न, बट इथे जर आपण पाहिलं एक सिंगल कंप्लीट थ्रो थोडा खराब होता, बट त्याचा फायदा मिळेल. बॅटर तुषार इथे झालेत रनआउट. धक्का इथे लागलाय दुसरा. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. क्रमांक 4 वरती प्रमोद. हा बॉल सोडून दिला. आता दिशा खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल आणि अतिरिक्त रनचा मध्ये धावफळक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 33.
33 धाव फलकावरती. आणखीन चेंडू शिल्लक आहेत येते 4. एखादा मोठा फटका हवाय मी म्हणेन. हाफ ट्रॅकर पूल करायचं होतं पण आज असं वाटतंय की बॅटर स्वराजचा दिवसच नाहीये. कारण आपण या आधी भरपूर वेळा पाहिलं, मला वाटतं गेल्या 3 ते 4 चेंडूमध्ये पाहिलं पूल करण्याचा प्रयत्न करतोय जरूर बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्टच प्रॉपर होत नाहीये. एक सिंगल इथे मिळेल. धावपळक या एका धावेच्या मदतीने स्कोर करता जाऊन पोहोचलाय. 34 34 धावा धावफळकावरती. चेंडू शिल्लक आहेत येते 3. नेक्स्ट बॉल. यष्टांचा वेध इथे घेतलाय. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ट. धक्का आता लागलाय हा तिसरा धक्का इथे लागला. सध्या सगळीला 3 ओव्हर पर्यंत आपण जर खेळ उचलून पाकला तर योग्यरित्या बॅटिंग सुरू होती आणि योग्य रणगतीने रन्स देखील बनवले जात होते. बट या लास्ट ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 4 आणि चेंडू शिल्लक आहेत येते आता 2 चेंडू आणखीन आहेत. बट एक गोष्ट तर झाली की लास्ट ओव्हर मध्ये रणगतीवरती रोख लावण्यामध्ये आतापर्यंत बॉलर राजला इथे यश आलंय. कारण फक्त 4 धावा त्याने आतापर्यंत दिल्या. जिथे आपण अपेक्षा करत होतो की 1 ते 2 चांगले फटके येऊ शकतात तिथे फक्त 4 दिला. बघा टोटल जर आपण काउंट केलं तर त्या 4 आहेत. बट त्यामध्ये जर आपण विचार केला तर एक अतिरिक्त आहे. अपीच खेळलेत. हवेमध्ये विकेट मिळू शकते. पॉइंटला फुल्ड डाऊन दी बॉल कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता. धक्का आता लागला हा 4था. बघा या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट हे अंतिम ओव्हर असू शकतं. कारण एकंदरीत जर आपण विचार केलं जो टोटल आपल्याला 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वरती जाताना दिसत होता तो टोटल आता थांबला 34 वरती आणि 1 चेंडू शिल्लक आहे या पहिल्या 17 मध्ये. कारण बहुतांश वेळेला आपण पाहिलं की लास्ट ओव्हर मध्ये एखादा संघ मोमेंटम लूज करतो तर एखादा संघ मोमेंटम आपल्या बाजूने आणतो. बट इथे मोमेंटम आपल्या बाजूने आणलं ब्रह्मांड स्पोर्ट्स असंच मी म्हणेन. कारण या ओव्हर मध्ये आतापर्यंत रन्स आल्या 4. शेवटचा बॉल आता पंच केला. गॅप मध्ये स्ट्रोक आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये त्याचा फायदा नक्कीच मिळेल. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतिम बॉल वरती येतो हा चौकार. म्हणजे अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. एकूण रन्स बनवण्यात आल्या 38 आणि 39चा चॅलेंज इथे सेट केला टीम गोठिवली 11 गोठिवलीने अगेन्स्ट टीम ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड. टॉस द्रमाने ते केलं असेल आणि टॉस बॉक्स मध्ये भरतजी पाटील सर आहेत. धन्यवाद. दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय किरण पाटील सरांना. त्यांच्या हस्ते टॉस करणार आहोत. चला दिवा कोलिवाडा संघाचा संघनायक. चला दिवा कोलिवाडा टीमचा कॅप्टन. बघा शेवटचा 1 मिनिट आहे दिवा कोलिवाडा संघाकडे. दरम्यान आता होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत दिवा कोलिवाडा विपक्ष भाईंदरपाडा स्पोर्ट्स. दरम्यान टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करतो पोषमात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाचे 40+ माजी खेळाडू किरण पाटील दादांच्या शुभ हस्ते. SSS डीजे आणि नरेश स्मृती इथे ना. कोण बोलेल? SSS डीजे असा कॉल आहे आणि SSS डीजे इट इज.
किरण दादांना विनंती, आपण स्थानपन्न व्हायचंय. दोन्ही संघांना त्या शुभेच्छा आणि आपण स्थानपन्न व्हायचंय. टॉस आपल्या बाजूला लागलाय, निर्णय काय असेल? निर्णय सांगतो मी 2 मिनिट. 4 ओव्हरची मॅच आहे, निर्णय लगेचच सांगायचा आहे. हो नक्कीच. जास्त ओपिनियन घेणार नाहीये, मॅच ऑन होते. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. नाणेफेकीचा कौल हे दिवा कोलिवाडा या संघाच्या माध्यमातून लागलाय आणि लगेच थोड्याच वेळात त्यांचं डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. चालू असणारी मॅच आपण पाहतो. एका बाजूला गोठिवली 11 गोठिवली, दरम्यान विपक्ष ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड. अगदी चांगलं आयोजन नियोजन नरेश स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय नरेश स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्वर्गीय नरेश स्मृती चषक 2025. वेलकम पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. नरेश स्पोर्ट्सचा आयोजित नरेश स्मृती चषक 2025 चालू असणारी लढत आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली ही लढत. एका बाजूला ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड, दुसऱ्या बाजूला गोठिवली 11 गोठिवली हा संघ आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून ब्रह्मांड संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी गोठिवली 11 या संघाला. अगदी 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 39 धावांचं टार्गेट सेट केले गेले. जवळजवळ 9.40च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी अँड्रू आणि पंकज. अँड्रू आणि पंकज ही जोडी. दरम्यान हितेश पाटील स्ट्रायकर गोलंदाज. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅकफूटवरती जाऊन अगदी धावचीची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मात्र इथे एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते. 24 चेंडू 39 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि पहिल्या बॉलवरती पाहिलं तर बॅकफूटवरती जाऊन जागा बनून कट करण्याचा प्रयत्न इथे अँड्रू यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मागच्या मॅचमध्ये सुद्धा अगदी चांगली फलंदाजी अँड्रू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा हितेश पाटील पॉवर प्लेचं हे षटक. अगदी पदलाली त्याचा वापर करण्याचा प्रयत्न आणि तेच रीड केलं होतं गोलंदाजाने, म्हणूनच अगदी अवैध बॉडी ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजापासून दूर. मात्र इथे लाईन खराब. स्क्वेअर मारा, वाईट पद्धतीचा चेंडू. अवांतरित धावसंख्येमध्ये 1 धाव इथे ऍड केली जाते. 2 धावा धावफलकावरती. पंकज स्ट्रायकिंग एंडला. डावखुरा गोलंदाज यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेटने चेंडू चाललाय ऑन साइडला. मात्र इथे फक्त 1च धाव मिळेल. 3 धावा. अगदी चांगली रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाकडे अगदी चांगल्या गोलंदाजीचा भरणा पाहायला मिळाला, कारण फक्त 38 धावसंख्येवरती रोखून ठेवलं गेलं ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड या संघाच्या माध्यमातून. आणि त्याच प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा गोठिवली 11 गोठिवली हा संघ यावेळेस पदलाली त्याचा वापर, पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र रीड केलं होतं पुन्हा एकदा गोलंदाजाने. पाहिलं होतं फलंदाज पुढे येण्याचा प्रयत्न करतोय आणि अगदी अकुट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटची वरची कडा अगदी फ्लाय स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होत असताना दरम्यान आणखीन 1 धाव इथे ऍड केली जाते. 4 धावा धावफलकावरती. हितेश पाटील गोलंदाज गोठिवली 11 गोठिवली या संघाच्या माध्यमातून. डावखुरा गोलंदाज. अगदी चांगली तंतोतंत गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते.
लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पंकजसाठी. यावेळेस पहा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारचा फुटवर्क नव्हता. अगदी खेळायचं होतं ऑन साईडला, बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी जखडून ठेवले फलंदाजांना, एकही मोठा फटका खेळून देत नाहीये. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, एक आपण पाहत असाल तर काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये, दुसरा लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बदल आली त्याचा वापर, मिसटायमिंग स्ट्रोक आणि इथे जेल संपादन करत असताना पहिल्या विकेटचं पतन 4 या धाव संख्येवरती. अगदी पुन्हा एकदा बदल आली त्याचा वापर करण्याचा प्रयत्न पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये इथे दाखवलं जात आहे. पुढे सरसबदन खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रोटेक्शन ठेवलं होतं लॉंग ऑफ रिझम मध्ये आणि अगदी अगदी साधा सोपा झेल टिपला जातो यज्ञेश पाटील यांच्या माध्यमातून. आज मी म्हणेन नवी मुंबईचे 2 संघ या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय. मागच्या मॅचमध्ये जर विचार केला तर दिवा कोळीवाडा संघाने अगदी सहज सामन्यावरती विजय संपादन केला. अगदी अर्धशतकीय पारी एक पाहायला मिळाली, 54 धावांची तुफानी इनिंग पाहायला मिळाली ओमी केनीच्या बॅटमधून. आणि यावेळेस पहा आणखीन एक नवी मुंबईचा संघ गोठिवली 11 गोठिवली, हा संघ 39 धावा डिपेंड करत असताना पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते हितेश पाटील यांच्या माध्यमातून. सेफ आलाय नवीन फलंदाज, पाहूया सेफ गोलंदाजाला अनसेफ करतोय की गोलंदाज सेफला सेफ करेल. आणखीन एक उडवलाय, जेलची संधी पुन्हा एकदा. यावेळेस यज्ञेश पाटील चेंडूच्या खाली, बॅक टू बॅक 2 मोठे धक्के इथे ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांडला देत असताना गोलंदाज हितेश पाटील. अगदी सुरेख गोलंदाजी, अगदी दर्जेदार गोलंदाजी. पहा पुन्हा एकदा एक फुलर लेनचा बॉल होता, सेफने खेळायचं होतं ऑन साईडला, मिस टायमिंग शॉट इथे खेळला गेला अगदी गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून आणि प्रोटेक्शन होतं इथे यज्ञेश पाटील या नावाचं. आणि दुसऱ्या विकेटचं पतन ब्रह्मांड स्पोर्ट्सचं ब्रह्मांड आता मात्र थोडंसं अडचणीमध्ये पाहायला मिळतंय, कारण पॉवर प्लेचं षटक होतं. असं वाटलं होतं 10च्या सरासरीने जायचं आहे ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड या संघाला, आणि त्या प्रयत्नामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी 10च्या वरतीच धावा जमा कराव्या लागतील. मात्र इथे फक्त 4 धावांवरती रोखून ठेवलं गेलंय. जॉय येतोय नवीन फलंदाज. अगदी 12वा खेळाडू ज्यावेळेस कॉम्बॉक्स मध्ये आपला येत असतो, अगदी महत्वाचा घटक तो सुद्धा असतो संघाचा, कारण प्रत्येक खेळाडूचं नाव सांगणं आणि त्यानंतर अगदी कोणता फलंदाज किंवा गोलंदाज दुखापत झाला तर त्यावेळेस त्या 12व्या खेळाडूला मैदानामध्ये प्रवेश करावा लागतो. यावेळेस मात्र धावचीची संधी, ओ हो हो हो, इथे कॉलिंग व्यवस्थित नव्हती, कॉलिंग व्यवस्थित नव्हती. आणि इथे एक चिकी सिंगल घेण्याच्या नादामध्ये अगदी हातामध्ये एक चेंडू मारला होता. पहा बॅकवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंट रिझम मध्ये, आणि अगदी चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. आणि इथे 3ऱ्या विकेटचं पतन. अगदी अडचणीमध्ये सापडलाय ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड हा संघ, कारण जर पाहिलात तर मागच्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज झालेत बाद, 2 फलंदाज झेल बाद आणि हा फलंदाज यावेळेस धावचीच्या रूपाने बाद होतोय. अँड्रू सलामी चालला फलंदाज. अगदी आशा अपेक्षा होत्या अँड्रू या फलंदाजाकडे आणि नक्कीच तेच स्ट्रोक आहेत त्याच्याकडे, मात्र इथे धावचीच्या रूपाने बाद होतोय. दरम्यान मधल्या फळीची ही जोडी क्रमांक 4 आणि 5 नॉन स्ट्रायकिंग एंडला जॉय, स्ट्रायकिंग एंडला जय. यावेळेस स्वराज मात्रे या गोलंदाजाने सुद्धा प्रभावित केलं. यावेळेस फुल टच बॉल मिस्टर स्ट्रोक आहे, झेलची संधी. ओ हो हो, इथे उलट दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न होता. इथे 2 धावा अगदी सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. पहिली दुहेरी धाव या मॅच मध्ये या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जॉय आणि जय
या दोन फलंदाजांवरती आता मात्र ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड संघाचं दारोमदार असणार आहे, कारण एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिले 3 खेळाडू अगदी स्वस्तामध्ये बाद झालेत आणि इथून डावाला सावरण्याचं काम या दोन फलंदाजांना करावं लागेल. जय आणि जॉय. स्वराज मात्रे पुन्हा एकदा जयसाठी वरती विकेटने आखो टप्पाचा चेंडू आपटलेला हा बॉल, मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंच सांगतायत की हा वाईटचा इशारा. अभांतरित धावसंख्येमध्ये 1 धाव इथे ऍड केली जाते. 7 धावा धाव फलकावरती. अगदी चांगलं अंपायरिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. राजेश सर असतील, आऊ सर असतील, भरत मेहर सर असतील. आणखीन एक वेगवान तेजतर्रार चेंडू होता, आपटलेला बॉल होता. टॅप पद्धतीचा हा फटका पाहायला मिळाला. दरम्यान फक्त 1च धाव यावेळेस अंकित केली जाते. 8 धावा धाव फलकावरती. 39 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. 10च्या सरासरीने वाटचाल करायची होती, मात्र पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. हितेश पाटीलने 2 फलंदाज बाद केले आणि बॅकफूटवरती नेऊन ठेवलं, ते म्हणजेच ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड या संघाला. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटने चाललाय. क्रॅकिंग ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली. दरम्यान फक्त 1च धाव यावेळेस सुद्धा मिळेल. अगदी चांगली गोलंदाजी स्वराज मात्रे यांच्या माध्यमातून. 9 धावा धाव फलकावरती. अगदी 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून 30 धावा आता करायच्या असतील ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड या संघाला. 14-30 ची ही मॅच. स्वराज मात्रे आणखीन एक आपटलेला बॉल, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॅटच्या खालून चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी चांगली गोलंदाजी स्वराज मात्रे. गोठवली 11 गोठवली संघाचा हा गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अगदी 2 षटकं त्याने हाताळले होते. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक आपटलेला बॉल. यावेळेस मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं. गती कमी केली होती. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला आणि संभ्रमित मध्ये टाकलं फलंदाजाला. द्विधा मनस्थितीमध्ये टाकलं फलंदाजाला. या चेंडूवरती मोठा फटका खेळावा की या चेंडूला सन्मान द्यावा, आणि बाकीचं काम अगदी यष्टांच्या मागे चोख करत असताना यष्टिरक्षक डॉट डिलिव्हरीने षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड या संघाची आपण पाहतोय ती म्हणजेच 3 गडी बाद 9 धावा. अगदी 4.50च्या सरासरीने वाटचाल करत असताना ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड हा संघ 39 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून 30 धावांची आवश्यकता असेल. पुढील सामना आणखीन एक रंगतदार सामना पाहायला मिळेल. एका बाजूला पोषमात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा याच विभागातील संघ 2 हात करताना पाहायला मिळेल. आणखीन एक नवी मुंबईतील संघ दिवा कोळीवाडा या संघाच्या समवेत. यावेळेस पहा आणखीन एक आपटलेला बॉल होता. खेळायचं होतं ऑन साइडला. बॅटला ब्रश करून चेंडू विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक मोठा धक्का जॉयच्या रूपाने. अगदी अशा अपेक्षा होत्या जॉयच्या रूपामध्ये, मात्र त्या सुद्धा अगदी आशा भंग करत असताना ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड या संघाच्या अगदी 39 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. धावा डिपेंड करत असताना मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेटची पडझड पाहायला मिळतीये. धावांसाठी स्ट्रगल करताना फलंदाज पाहायला मिळतात. 1-1 धावासाठी झगडताना फलंदाजांना पाहायला मिळत आहे. 9 धावसंख्येवरती 4था मोहरा गारद होतोय. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावांची आवश्यकता. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. इथे कोणतंही प्रोटेक्शन करता येणार नाही. कोणता संघ कधीही चांगली वाटचाल करू शकतो आणि ते करावं लागेल. ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांडच्या फलंदाजांना प्रदीप आणि जय ही जोडी आहे खेळपट्टीवरती. प्रदीप यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. मिस्टमिंग स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज हर्षल पाटील डाऊन दी बॉल आणि इथे आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा हादरा ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड या संघाला. अगदी खराब फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड या संघाच्या माध्यमातून. 39 धावा चेस करायच्या होत्या आणि त्या चेस करत असताना अवघ्या 9 धावसंख्येवरती अर्धा संघ इथे गारद होत असताना 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हर्षल पाटील
हर्षन पाटील अगदी 2 चेंडूंवरती 2 त्याने फलंदाज बाद केले. विकेट हॅट्रिक पहिल्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक आपण पाहिली होती मोहित यांच्या माध्यमातून. जय बजरंग कारिवली संघाचा गोलंदाज यावेळेस हॅट्रिक होईल का? मात्र इथे अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. काऊ कॉर्नरिझम मध्ये फील्ड होईल फेक होईल तर मात्र एक धाव इथे अंकित केली जाते. राज नवीन फलंदाज अगदी बऱ्याच वेळानंतर इथे एक धाव स्कोअर कार्ड वरती लागली जाते. दुहेरी एकट्यामध्ये प्रवेश करत असताना ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड हा संघ 10 धावा धाव फलकावरती. इथून 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा इथून करायच्या असतील तर म्हणजे 29 धावा. जयला काहीतरी पराजय वाचवण्यासाठी कामगिरी करावी लागेल. दरम्यान इथे 22च्या रूपाने एक धाव मिळतीये. 11 धावा धाव फलकावरती. जय नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय राज. यावेळेस पहा कुटुंबाचा चेंडूचा टॅप पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. दरम्यान फक्त एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धाव्याने काही होणार नाहीये. इथे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे कारण 39 धावांचं आव्हान आपल्या समोर सेट केलं गेलंय आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 2.4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय. ओहो यावेळेस पहा आणखीन एक आपटलेला बॉल. मात्र पंच सांगतायत की उंची जास्त आहे. इथे वाईट स्वरूपाचा हा चेंडू सापडला गेलाय. अवांतरित धावसंख्येमध्ये एक धाव ऍड केली जाते. 13 धावा धाव फलकावरती. 26 धावांची आवश्यकता. यावेळेस डान्सिंग डाऊन दी ट्रॅक पुढे सरसावत येत खेळत यावेळेस मात्र अगदी चांगला षटकार पाहायला मिळाला. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. जय ऑन फायर. जयच्या बॅटमधून हा षटकार येतोय. मी म्हणत होतो जय या फलंदाजाला जर ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर जय या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल आणि तेच इथे करत असताना हा षटकार अगदी विजयाची चाहूल देण्याची शक्यता. आणि या 6 धाव्याने आता मात्र धावफलक वेगाने फ्लाय होत असताना 19 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा इथून करायच्या असतील. अर्धपल्ल गाठलं गेलंय. अर्धपल्ल अजूनही गाठायचं आहे. मात्र अर्धपल्ल गाठण्यासाठी 3 षटकांचा अवधी आपण घेतला. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत. सामना करेल राज. यावेळेस पहा ओ डिलिब्रेट नक्कीच चेंडू खेळण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाहीये फलंदाजाने. डिलिब्रेट चेंडू दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी. अगदी लेग कटर पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळताना पाहायला मिळालं. फलंदाजाला वाटलं की लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल असावा की काय. 5-20 ची मॅच. यावेळेस पहा बॅटची वरची कडा आणि इथे यष्टांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होत असताना लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते. 20 धावा धाव फलकावरती. 4-19 ची मॅच. ज्या फलंदाजाने शेवटच्या बॉलवरती षटकार लगावला 3ऱ्या षटकाच्या त्याच फलंदाजाकडे स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. 4-19 ची मॅच. या फलंदाजाकडे ती कुवत आहे. या फलंदाजाकडे ती क्षमता आहे. या फलंदाजाकडे ती ताकद आहे. ती त्यांनी दाखवून दिली आहे मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती. मात्र इथे डिक्लेअर धाव आली आहे. 4-19. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. मिस्टर्मिंग स्ट्रोक आहे. जेलची संधी. मात्र इथे नो मॅच लँड मध्ये चेंडू रवलत असताना एक धाव निश्चित. 2ऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा धावून पूर्ण केल्या. तर 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि अगदी सहजरित्या इथे 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत झुंज देण्याची क्षमता या ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड या संघाकडे आहे आणि तेच इथे पाहायला मिळतंय. यावेळेस स्ट्राईक रोटेट केली जातीये. कोणाकडे? राज या फलंदाजाकडे. ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळालाय. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार 1 चौकार किंवा 3 षटकार मारावे लागतील. जय या फलंदाजाकडे आहे स्ट्राईक. ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता. आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेस पहा सोडून देण्याचा प्रयत्न आणि अगदी यष्ट्यांच्या वरून जाणारा हा बॉल. जय
याने पाहिलं होतं पहिलं चेंडू या षटकाचा, अगदी लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला आणि ती वळवण्याची किमया या गोलंदाजाकडे होती. त्याचं नाव आहे वेदांत. 2-16 अगदी चांगली गोलंदाजी. 2-16ची ही मॅच आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची वरची कडा, यश त्यांच्या मागे विकेट किपर झेल संपादन करत असताना आणखीन एक विकेटचं पतन. अगदी एकतर्फी चालणारी ही लढत आता मात्र पाहायला मिळते. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती गोठिवली 11 गोठिवली हा संघ, नवी मुंबईतून आलेला हा संघ जसा उशिरा पोहोचला, पेनलाइज केलं गेलं, पेनल्टीचा सामना त्यांनी केला. मात्र उशिरा आला तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्ही अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलोय. 1 चेंडू आणि 16 धावा. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे गोठिवली 11 गोठिवली हा संघ. जर गोलंदाजाने कोणत्याही प्रकारची चूक केली नाही तर दिलीप यावेळेस स्ट्रायकिंग एंडला शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतं. यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू अगदी हलक्याताने खेळून काढलाय. फील्ड होईल, फेक होईल आणि इथे मात्र विजय संपादन करत असताना अवघ्या